खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। राज्यात नव्या सुरू झालेल्या औरंगजेबाच्या राजकारणाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। ठाकरे राऊतांकडून मोदींची औरंगजेबाशी तुलना। लढत लढत शेवटी औरंगजेब मेला, पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। भाजप नेत्यांकडून ठाकरे राऊतांवर आगपाखड। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही आक्रमक पवित्रा। त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा औरंगजेबाच्या नावाचं राजकारण रंगलंय। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी एका सभेतून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती। यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा संजय राऊतांनी मोदींवर कडवी टीका केली आहे। औरंगजेबासारखंच कुणी आपल्या विरोधात राहू नये अशी मोदींची वृत्ती असल्याचं राऊतांनी म्हटलंय। औरंगजेबाची सुद्धा हीच खाखा वृत्ती होती, कुणी विरोधक राहू नये यासाठी औरंगजेबाची महाराष्ट्रावरची चाल होती। सगळ्यांनी आपल्या पक्षात यावं, दुसरं कोणी समोर राहू नये ही औरंगजेबाची वृत्ती होती। ही वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली। मोदींनी थोडंसं त्यांचं हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं। आता ते देशाचे पंतप्रधान आहेत, काही काळासाठी निदान या काळात तरी त्यांनी प्रधानमंत्री पदाची गरिमा प्रतिष्ठा सांभाळावी। यापूर्वी संजय राऊतांनी मोदींचा आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाल्याचं म्हणत टीका केली होती, तर उद्धव ठाकरेंनीही औरंगजेब संपला पण भगवा फडकतोय म्हणत मोदींवर निशाणा साधला होता। पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की खतावरती मोदींचा फोटो का टाकला, कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबच आणि औरंगजेबच म्हणालेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांबद्दल। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत 18 पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे म्हणायचे त्यांना। औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला, नाही संपवता आलं। लढत लढत शेवटी औरंगजेब मेला, पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय। गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। ठाकरे राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जशास तसं उत्तर दिले। औरंगजेबानेही भाऊ वडील कुणालाच सोडलं नव्हतं असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधलाय। यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे, कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली। कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही। तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली, या महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार। दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं म्हटलंय, तर राम कदम यांनीही ठाकरेंवर निशाणा साधलाय। संजय राऊत यांचं विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू। या औरंगजेबानं हिंदूंची मंदिरं तोडली, विसरलात, आणि मोदीजींनी हिंदूंची मंदिरं बांधली। अयोध्येचं राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ आहे, बाबा केदारनाथ आहे, महाकाल आहे। एवढंच नव्हे तर मुस्लिम राष्ट्रात सुद्धा अबुधाबीला हिंदूंचं मंदिर उभं राहिलं, विसरलात का? शरद पवार आणि आमच्या सावरकरांबद्दल वाईट बोलणारा राहुल गांधीच्या नादाला लागून बाळासाहेबांचे विचार तर घाण ठेवलेतच ठेवलेत। ठाकरे गट थेट पंतप्रधान मोदींवर टीका करून भाजपला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात आहेत।
आता मोदींची औरंगजेबाशी तुलना केल्यामुळं भाजप नेतेही चांगलेच खवळलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेबाचा नवा अध्याय आता कुठवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.